बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला आहे. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास मुंब्रा बायपासजवळ पोलीस वाहनातच झालेल्या गोळीबाराच्या घटनेत अक्षय शिंदे यांचा मृत्यू झाला. हा जाणीवपूर्वक केलेला एन्काउंटर असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. अक्षय शिंदेच्या मृत्यूसंदर्भात वेगवेगळे तर्क लढवले जात होते. अखेर 7 तासानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आली आहे. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. अक्षय शिंदेच्या पोस्टमॉर्टम अहवालानुसार त्याचा मृत्यू अतिरक्तस्रावाने झाला आहे. अक्षय शिंदेच्या डोक्याला एक गोळी लागल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद आहे. प्राथमिक शवविच्छेदन अहवाल मुंब्रा पोलिसांना सुपूर्द करण्यात आला आहे. मागच्या 7 तासापासून शवविच्छेदन अहवाल तयार केला जात होता. या संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्यात आली होती. 5 डॉक्टरच्या पॅनलने शवविच्छेदन केले आहे. अक्षय शिंदे याने पोलिसावर गोळीबार केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणणं आणि पोलिसावर हल्ला या 2 मोठ्या कारणामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. मुंब्रा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षयने पोलिसावर 3 गोळ्या झाडल्या होत्या. त्या प्रकरणीचे पाऊल उचलण्यात आले. बदलापुरात 2 चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार केलेल्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आला आणि आता याच एन्काउंटरवरून आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. आरोपी अक्षय शिंदेला बदलापूरमध्ये न्यायचं असेल तर गाडी मुंब्राकडे का नेली? अक्षय शिंदेला पिस्तूलचे लॉक कसे काढता आले? दोन्ही हातात बेड्या असलेला माणूस पोलिसांच्या कमरेला लागलेलं पिस्तूल कसं काढतो? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.